गुड मॉर्निंग मंडळी सर्वांना. सकाळी उठले, पालकचे पराठे, शेंगदाण्याची ओली चटणी बनवून घेतली, डबा पॅक करून दिला गरमागरम. इकडं कामं वगैरे उरकली. नंतर दूध गरम करून घेतलं. इकडं आप्पे बनवण्यासाठी तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ भिजवायला टाकली होती. आप्याची रेसिपी तर मी तुमच्यासोबत पहिले शेअरच केलेली आहे. नंतर म्हटलं चला वाटण करून घेऊया. रात्रभर भिजत ठेवलं होतं. नंतर याचं वाटण करून घेतलं पाणी न टाकता. वाटण वगैरे झालं. त्यानंतर मिक्सर वगैरे स्वच्छ पुसून घेतलं. त्यानंतर किचन ओटा पण क्लीन करून घेतला. इकडं माझं सर्व उरकलं तरी आमच्या मॅडम अजून झोपलेल्याच आहे. सकाळचे 9:30 पावणे 10 झाले तरी. चला मॅडम झोपल्या तोपर्यंत थोडं ऊन वगैरे शेकून आले. मग नंतर दुपारच्या टायमाला प्रिशूचे पप्पा आले. त्यांनी प्रिशूसाठी आईस्क्रीम आलं होतं, तर मॅडम स्वतःच्याच हाताने खात होत्या. आम्हाला हातसुद्धा लावू देत नव्हता. मग संध्याकाळ झाली. माझ्यासाठी थोडी कॉफी बनवली, प्रिशूच्या पप्पांना चहा आणि प्रिशूसाठी थोडं दूध गरम केलं. सर्दी झाली म्हणून कॉफी नाही तर मी पीत नाही. नंतर रात्री आप्याची तयारी केली. इकडे शेंगदाण्याची ओली चटणी बनवून घेतली. सकाळी पण बनवली पण थोडीच, आता जास्त बनवली क्वांटिटी. नंतर देवपूजा वगैरे उरकून घेतली इकडं पटापट. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते आणि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा ह्या 2 प्रार्थना मी रोज नित्यनेमाने म्हणतेच. आणि त्यानंतर इकडं वाटण पण बघा झालेलं होतं. इकडं कांदा टमॅटोच वेगळे आणि इकडं साधे प्लेन वेगळे असे आप्पे बनवून घेतले. पहिले विधी चैत्राला दिले खायला, त्यानंतर आम्ही खाऊन घेतले. मला सर्दी झाली आणि रात्रीच सर्दीचा त्रास होतो. दिवसा एवढं नसतं नॉर्मल, पण रात्रीच होतोच. चला तर मग गुड नाईट, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. फॉलो मी गाईज.